नमस्कार मित्रांनो. खरीप 2025 हंगामातील आर्थिक नुकसानीबाबत शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विमा कंपन्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की नुकसानीची तात्काळ कार्यवाही करून नुकसान भरपाई निश्चित करावी आणि कोणताही विलंब न करता ती रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी. या संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली असून त्यामध्ये पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विशेष म्हणजे केंद्र शासनाकडे आवश्यक पाठपुरावा करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत, जेणेकरून शेतकऱ्यांना लवकरात लवकर दिलासा मिळू शकेल. राज्यात सध्या पीक विमा योजना ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया आणि ICICI लंबार्ड या कंपन्यांमार्फत राबवली जात आहे. या कंपन्यांना स्पष्ट शब्दात सांगण्यात आले आहे की शेतकऱ्यांच्या दाव्यांमध्ये कोणतीही टाळाटाळ होऊ नये. सोयाबीन, भात, उडीद, मूग, बाजरी आदी प्रमुख पिकांच्या पीक कापणी प्रयोगांची आकडेवारी सादर करण्यात आली आहे. त्यावर आधारित नुकसान भरपाईची प्रक्रिया निश्चित केली जाणार आहे. तसेच भात आणि सोयाबीनच्या तांत्रिक उत्पादनाची नोंद केंद्र शासनाच्या विमा पोर्टलवर करण्यात आलेली आहे, ज्यामुळे पारदर्शकता वाढणार आहे. या सर्व प्रक्रियेमुळे खरीप 2025 मध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. सरकारचा स्पष्ट उद्देश आहे की शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि त्यांची आर्थिक घडी पुन्हा बसावी. मित्रांनो, हा निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. पुढील काळात नुकसान भरपाईच्या रकमेबाबत आणि वितरणाच्या तारखांबाबत अधिकृत माहिती जाहीर होताच आम्ही तुम्हाला अपडेट देणार आहोत. अशाच महत्त्वाच्या कृषी व शासन निर्णयांच्या अधिकृत माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.